मैं हुसैन सुल्तान रणभूमि न्यूज़ में आपका स्वागत करता हूं। आज की हमारी ख़ास खबर कुछ इस तरह है। आइए देखते हैं आज की हमारी इस खास खबर। पूजेला शिवाजी महाराज की मूर्ति जिसने तोड़ी, जिसको जैसे टूटी, तुम लोग उसको नहीं पकड़ रहे और हम लोग को पकड़ के क्या करना चाह रहे हो, क्या दिखाना चाह रहे हो? अच्छा अपना काम करने जा रहे, कशाला थांबवता आम्हाला? अरे कशाला आम्ही कुठल्याही ट्रॅफिकला कुठेही अडचण आला जाऊ दे आम्हाला, कशाला अरे शिवाजी महाराजांना मानणारा वर्ग आहेत का नाही? आपलं दैवत आहे आणि दैवत बरोबर झालं तर योग्य आहे का मला सांगा? त्यांना अटक करा ना, ज्यांच्यामुळे झालंय. मग तो आमदार असू दे, खासदार असू दे, कॉन्ट्रॅक्टर असू दे, जे कोणी असू दे, त्यांना पकडा ना. आमच्यासारख्यांना पकडून काय करणार तुम्ही? मला काय समजायचं? तू पुढे अरे पूजा झाली चल. मला वाटतं या राज्यामध्ये किंवा देशामध्ये डेमोक्रेसी राहिली आहे का नाही? एवढी मोठी घटनावर घटना घटत आहे. महाराष्ट्रामध्ये बलात्कार होत आहेत, शिवाजी महाराजांचा पुतळा पडत आहे, 8 महिन्याच्या आतमध्ये पडत आहे. आणि ज्या कंत्राटदाराला अटक केला पाहिजे, ज्यांच्यामुळे झालंय त्यांना अटक केला पाहिजे, ते नाही करता आज सगळे काँग्रेसचे जेवढे मोठे नेते आहेत त्यांना अटक करण्याचं काम केलं आहे पोलिसांनी. म्हणजे काय तुमची, म्हणजे काय धडपशाही चालू आहे की काहीतरी मनमानी चालू आहे? हे आंदोलन तर होणारच ना. तुम्ही काय आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं तर आंदोलन थांबतील असं नाही, लोक निघतील. आज हे आंदोलन लोकांनी घेतलेलं आपल्या हातामध्ये. शिवाजी महाराजांचा घटना ही छोटी घटना नाही आणि ही घटना जी आहे याच्यावरती चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशी आधीच तुम्हाला माहित आहे की बांधण्यात किती पैसे खर्च झाले, कंत्राटदार कोण होता, त्याला ना अटक करता तुम्ही आज लोकांना अटक करायला सुरुवात केलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकांना अटक करायचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे काय दाखव, सरकार एवढी घाबरली आहे का? किंवा प्रधानमंत्री समोर का लोकांना विरोध करायला डेमोक्रेसीमध्ये हे नाही का, प्रोव्हिजन नाही का? कशाला थांबवता तुम्ही? आपली मागणी नेमकी काय आता यानंतर? मागणी काय, आम्ही जाऊन प्रधानमंत्रीला भेटून हेच बोलणार होतो की हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. ज्या पुतळ्याचं तुम्ही उद्घाटन केलंय त्या पुतळा 8 महिन्यामध्ये जर पडत असेल, त्या शिवरायांचा असं पुतळ्यांचा हाल होत असेल तर लोकांचे काय हाल होणार आहे? आणि ज्यांनी केलं त्याच्यावर अजूनपर्यंत कारवाई होत नाही आणि सरकारमध्ये बसलेल्या लोकांना माफी मागण्यामध्ये 3-3, 4-4 दिवस जात आहे. त्यांना लाज वाटत नाही. मग ते कोणी असू द्या, मुख्यमंत्री असू द्या किंवा उपमुख्यमंत्री असू द्या की कोणी असू द्या, त्यांना लाज वाटत नाही काय झालेलं याच्याबद्दल. आणि आम्हाला अटक करून तुम्ही काय लोकांना दाखवण्याचं काम करत आहे?